नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यया धर्मम धर्मम च कार्यम चा कार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी। आणि बकाच्या गावी घेपे क्षीर निरसकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। भगवंताने मागील श्लोकामध्ये जी काही अनेक वृत्तीने संपन्न असणारी बुद्धी, त्या बुद्धीचं काय लक्षण आहे किंवा त्या बुद्धीचे किती प्रकार आहे ते सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे। त्याचप्रमाणे त्या बुद्धीची एकदेशी असणारी अंतःकरणाची धारणाशक्तीने संपन्न असणारी धैर्यशक्ती, ज्याला की धृती असं म्हणतात, त्या धृतीचाही परमात्मा सत्वादी गुणाच्या भेदाने 3 प्रकार कसे आहेत याचं स्पष्टीकरण सांगण्याची प्रतिज्ञा करतात। भाव असा आहे की जे ज्ञान आहे ते एका वृत्तीचं आहे, धृती ही एक वृत्ती विशेष आहे, पण बुद्धी मात्र अनेक वृत्तीला धारण करणारी आहे। म्हणजेच बुद्धीची व्याख्या ही व्यापक आहे, धृतीची व्याख्या मात्र एका आकाराने मर्यादित आहे। कदाचित म्हणजे हे सगळे अंतःकरणाचेच भाव आहेत, पण एक वृत्ती विशेष त्याला धृती म्हणतात, एका वृत्ती विशेषाला ज्ञान असं म्हणतात। आणि जिच्यामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती समाविष्ट झालेल्या आहेत, अशाच असणाऱ्या अंतःकरणाच्या अनेक वृत्ती संपन्न असणाऱ्याला म्हणजे असणाऱ्या त्या घटनेलाच किंवा त्या भावनेलाच बुद्धी असं म्हणतात। आणि त्या बुद्धीचे 3 प्रकार परमात्मा या ठिकाणी सांगतात। त्यापैकी सात्विक बुद्धी ही बंधनातून मोक्षाला प्राप्त करून देणारी आहे, अर्थात जिला निवड करता येते त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात। जिला निवड करता येत नाही त्याला राजसी बुद्धी असं म्हणतात। आणि जी निवड करता येत नाही याच्याही पुढची पायरी अशी आहे की जी विपर्ययालाच खरं मानते, म्हणजेच विरुद्ध घटनेलाच सत्य मानते, त्या बुद्धीला तामसी बुद्धी असं म्हणतात। सात्विक बुद्धीमध्ये यथार्थ निर्णय आहे, राजसी बुद्धीमध्ये गोंधळ आहे आणि तामसी बुद्धीमध्ये निश्चित भ्रम आहे। असा तो भाव असल्यामुळे त्या दोन्हीचाही किंवा तिघांचाही विचार परमात्मा करतात। त्यापैकी कशात प्रवृत्त व्हावं, कशापासून निवृत्त व्हावं, कार्य काय आहे, अकार्य काय आहे, आपल्याला भीती कशामुळे प्राप्त होते आणि अभयाची प्राप्ती कशामुळे होईल, त्याच पद्धतीने कर्तृत्वाचा अभिमान प्राप्त झाला की बंधनाला प्राप्त व्हावं लागेल, आणि बंधनातून मुक्तता मिळवायची असेल तर मिथ्या अज्ञानकृत असणारा जो अज्ञानाचा आणि अज्ञान कार्याचा भाग, यातून ब्रह्मज्ञानाने मोकळं होणं, अशा बंधनाच्या मोक्षाला, भय अभयाला, कार्य अकार्याला आणि प्रवृत्ती निवृत्तीला जी चांगल्या प्रकारे व्यक्ती जाणते त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात। सात्विक बुद्धीमध्ये निश्चय असो नित्यकर्म करण्याचा, तेही नित्यकर्म आत्मप्राप्ती नावाचं जे फळ आहे या फळाला दृष्टी ठेवूनच केलं जातं, बाकीची कोणती त्यापासून अपेक्षा केली जात नाही। करणीय कर्माकडे मोक्ष निश्चित प्राप्त होईल असा त्याचा भाव बुद्धीचा असल्यामुळे तो नित्यकर्मच करतो। पण जे अकरणीय काम्याधिक कर्म आहे ते बंधनाला प्राप्त करून देणार असल्यामुळे त्या प्रसंग जर आला तर त्या कर्मापासून तो सहज बाजूला होऊन जातो। अशी निवड करता येणारी जी बुद्धी पारखी आहे, म्हणून त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात। तो विचार आपण काल पाहिला। आता 31व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये राजसी बुद्धीचं काय लक्षण आहे तो विचार परमात्मा सांगतात। पदच्छेद असा आहे, यया धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यम एव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी। हे पार्थ म्हणजे वृथापुत्र असणाऱ्या अर्जुना, यया जिच्याद्वारे जो काही जाणणारा व्यक्ती आहे त्याला धर्मम
धर्म शब्दाचा अर्थ होतो विहित कर्म. अधर्मम याचाही अर्थ होतो निषिद्ध कर्म किंवा ज्यातून आपल्याला अदृष्ट फल प्राप्त होतं त्याला धर्म आणि अधर्म असं म्हणतात. आणि कार्यमच अकार्यम एवच, कार्य म्हणजे केलं जाणारं कर्म, अकार्य म्हणजे निषिद्ध कर्म आणि कार्य विहित कर्मापासून जो संस्कार होतो त्याला म्हणतात धर्म. निषिद्ध कर्मातला संस्कार त्याला म्हणतात अधर्म. दोन भाव बरं का याच्यातले. धर्म आणि अधर्म हे अदृष्ट प्रयोजनवाले आहेत आणि कार्य आणि अकार्य याचं आपल्याला दृष्टफल प्राप्त होतं. म्हणजे ज्यातून आपल्याला दृष्टफल प्राप्त होतं त्याला कार्य अकार्य असं म्हणतात. आणि भावी काळातलं जे फळ आज दिसत नाही पण भविष्य काळात प्राप्त होणार आहे त्याला अदृष्ट प्रयोजन असं म्हणतात. त्यालाच धर्म आणि अधर्म असं म्हणतात. या बाबतीमध्ये अयथावत, यथावत म्हणजे जसं आहे तसं आणि अयथावत म्हणजे जसं आहे तसं न जाणता ज्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. प्रजानाती, जाणणारीच बुद्धी आहे ती, प्रकर्षेन जानाती, पण काय जाणते? यथावत न जानाती, जसं आहे तसं जाणत नाही, मग अयथावत जानाती. धर्म काय अधर्म काय, कार्य काय अकार्य काय हे निश्चित जिला कळत नाही, निवड करू शकत नाही, अशा बुद्धीला राजसी बुद्धी असं म्हणतात. राजसी बुद्धीमध्ये जाणण्याचं सामर्थ्य आहे निश्चित, पण जसं आहे तसं मात्र ती जाणत नाही, अर्थात निर्णय करू शकत नाही. सात्विक बुद्धी मात्र जसा आहे तसा निश्चित करते, निर्णय करू शकते. राजसी बुद्धीला मात्र तसा निश्चय करता येत नाही. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. आता जसा बुद्धीचा प्रकार आहे तशा प्रकारचाच काय आहे, दृष्टांताचा भाव आहे. सात्विक बुद्धी असेल तर राजहंसाचा दृष्टांत आहे आणि राजसी बुद्धी असेल तर बगळ्याचा दृष्टांत आहे. पुढे बघा, योजना पण दृष्टांताची योग्य करता आली पाहिजे की नाही, म्हणजे सिद्धांत त्या बुद्धीवर आरूढ होऊ शकतो. उदाहरण देतात, आणि बकाच्या गावी. हा आणि शब्द जो आहे ना उभयान्वयी अव्यय आहे. मागच्या विषयाला पुढच्या विषयाशी जोडण्याकरता म्हणजे प्रस्तुत बुद्धीचा विचार प्रारंभ झाला आहे. सात्विक बुद्धीचं लक्षण सांगितलं पण राजसी आणि तामसी बुद्धीचं लक्षण राहिलं, म्हणून त्या विषयाची जोडणी करण्यासाठी दोन्ही श्लोकाच्या प्रारंभाला जेव्हा भाष्य केले पुढच्याही श्लोकामध्ये आणि या अव्ययाची योजना येत आहे आणि याही श्लोकामध्ये तेच अव्यय वापरलं. आता निवड करता येत नाही त्या बुद्धीला हे सांगण्याकरता दृष्टांताची योजना आहे. बकाच्या गावी ज्ञानेश्वरीमध्ये आलेले काही गावं आहेत. काही गावं, एक गाव आंधळ्याचे बघा, जे आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटली रवी, किंवा खवनेयाच्या गावी, किंवा चौथ्या अध्यायामध्ये एक गाव आहे की ज्या गावात कपडेच कोणी घालत नाही आणि त्या गावामध्ये आपण कपड्याच्या दुकानाचा शुभारंभ केला, चालेल का? नाही. उलट त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आपली सुद्धा अशी अवस्था होऊ शकते. खवनेयाच्या गावी ते त्यांचं गाव आलं आहे. एक आंधळ्याचं गाव आलं, त्यांच्या गावात सूर्य उदयाला आला तर त्यांना उष्णता मिळेल, प्रकाश नाही मिळणार. ओ तपलीची घ्यावी वाचवणी प्रकाशकायचा. तसं इथं एक गाव आलं आहे, किंवा आणखीन एक नव्या अध्यायात गाव आलं आहे बघा, जे जाननी याच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी. असे बरेच गाव आले. तुम्ही आल्यामुळे मला काही आठवतात. आणि बकाच्या गावी एक बगळ्याचं गाव आहे, ज्या गावात सगळे बगळे राहतात, म्हणजे दोन पायाचे आणि पक्षी असा अर्थ घ्यायचा त्याचा, नाहीतर दुसरा अर्थ घेऊ नका. पांढरे शुभ्र असतात बघा. चालायला जर लागला तर राजहंसाप्रमाणे ऐटदार चालतो, थांबला तर तशाच प्रकारच्या स्थितीमध्ये उभाही राहतो. पण राजहंसाप्रमाणे जरी दिसला तर राजहंस मात्र नसतो. का? राजहंसाच्या समोर दूध आणि पाण्याचं मिश्रण जरी एकत्र आलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, चांचूचे सांडसे खांडीचे पै पाणी राजहंसे, केव्हा सलिली पै जैसे एक होणे मिनले असे, परे निवडवणे राजहंसे वेगळे किजे, केव्हा राजहंसापुढे चाचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. त्याला क्षीर निर्विवेक असं म्हणतात. पाणी आणि दूध एकत्र ठेवलं तर आपल्या चोचीच्या माध्यमातून
जो बरोबर त्यातलं फक्त दूध प्राशन करतो आणि पाणी मात्र तसंच ठेवतो. मी कोणाचं तरी ऐकलं की ही हातवटी माशालासुद्धा आहे, पण प्रसिद्धी मात्र राजहंसाची झाली आहे. आता असेल की नसेल आपल्याला काही माहिती नाही बरं. आता ही हातवटी आपल्याकडं पण आहेच ना, पण आपल्याला थोडासा वेळ लागतो. आपल्याला बरेच माणसं दूध घ्या म्हणून पाणीच देतात. बरं ते तरी बरं आहे. आपण जर एखाद्या घरी गेलो, दूध कमी असेल तर दुधाच्या नावाखाली पाणी टाकून आपण ते घेतो, साखर वगैरे टाकून. पण शहरातले माणसं याच्यापेक्षा पुढं आहे. ते केमिकलच दूध म्हणून पितात. याला तामसी बुद्धी म्हणतात. निवडच नाही असा अर्थ आहे की नाही. आता भारतामध्ये गायींची संख्या किती आहे, दुधाचं प्रमाण किती आहे, दुधाचा वापर किती आहे, दुधाची विक्री किती आहे, याची जर आपण तफावत पाहिली तर फार विचित्र परिस्थिती आहे. पण दररोज सगळे माणसं दूध घेतात. येतं कुठून एवढं? तर सरळ सरळ असं आहे, हे गायीच्या अंगातून येत नाही, तर हे विशिष्ट प्रकारच्या फॅक्टरीमधून येतं आणि मग ते रासायनिक पद्धतीनं तयार होतं. हे मानावं लागेल. पाठीमागे ते आलं होतं, पण अशी प्रकरणं लवकरात लवकर ती मिटली जातात किंवा मिटविली जातात असा त्याचा अर्थ आहे. जाऊ द्या, आपल्यापेक्षा बगळाही चांगला आहे. कमीत कमी तो तर घेपे क्षीर आणि रस कलवी. त्याच्यासमोर राजहंसाला मात्र विवेक आहे. त्याच्यासमोर दूध आणि पाणी आलं तर दुधाचंच सेवन करतो, पाणी तसंच ठेवतो. पण बगळ्याच्या गावामध्ये क्षीर आणि नीर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध, सकलवी, सकलवी म्हणजे सरसकट, घेपे तो प्राशन करतो. याचा अर्थ काय झाला? त्याला त्याची निवड करता आली नाही. समोर दोन पदार्थ आहे, सार रूपाने घ्यावं, असा रूपाने एकाचा परित्याग करावा, पण घेता येत नाही. ज्ञानोबराय विवेक आपल्या हरिपाठामध्ये सांगतात बरं. हे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. सांडायचं काय? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ कथा सांडी, व्यर्थ वाया मार्ग सांडी, हे सगळे प्रकार आले आहे. उदाहरण फक्त 2 शब्दात आहे बरं त्या हरिपाठामध्ये. मंथुनी नवनीता संपला दृष्टांत. पुढे सिद्धांत आहे. मंथुनी नवनीता तैसे आलं ना, तैसे आलं की सिद्धांताला प्रारंभ होतो. म्हणून 2 शब्दामध्ये दृष्टांत देता येतो, ते ज्ञानोबराय आहेत. आणि 4 ओव्यात सुद्धा दृष्टांत देता येतो, तेही ज्ञानोबरायचं आहे. म्हणजे त्या जैसी शुकाचे न्यांग भारे, 4 ओव्यात एकच दृष्टांत आणि 2 शब्दातसुद्धा एकच दृष्टांत. हे खऱ्या वक्त्याचं लक्षण आहे, ज्याला विस्तारही करता येतो आणि संक्षेपही करता येतो. सूत्ररूपाने बोलता येतं आणि व्याख्यानाच्या रूपाने बोलता येतं. ते प्रसंगाला कळालं पाहिजे. समय आहे तशा पद्धतीनं इथे उदाहरण दिलं आहे. पहिलं, बकाच्या गावी घेपे क्षीर आणि रस कलवी. दुसरं उदाहरण, का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. अहो आणि रात्र म्हणजे दिवस रात्र, गोवी म्हणजे गुंताडा किंवा त्यातला असणारा भेद आंधळ्याला कळत नाही बघा. आंधळ्याला रात्रही सारखीच आहे आणि आंधळ्याला दिवसही सारखाच आहे. सूर्य जरी आला तर त्याला प्रकाश नाही मिळत, फक्त त्याला अंग भाजू शकतं. आणि मग त्याला ते कळणार नाही की चुलीच्या विस्तवाने अंग भाजलं का सूर्याच्या प्रकाशाने अंग भाजलं. आत्ताच आपण ओवी पाहिलेलं, आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी ती ओत पलीची घ्यावी वाचूनी प्रकाश कैसा. फक्त तिथं त्याला प्रकाश मिळेल, पण तिथं आपला प्रकाश नाही मिळणार, उष्णता मिळेल. आणि मग दिवसाही उष्णता मिळाली तर निवड करता येत नाही, रात्रीही मिळाला तरी निवड करता येत नाही. पण आंधळ्याला जशी 2 पदार्थाची निवड करता येत नाही, तसं राजसी बुद्धीला निवड करता येत नाही. आणखीन एक उदाहरण देतात, एकच उदाहरण. जया फुलाचा मकरंद फावे, तो काष्टी कोरू धावे, परिभ्रमरपणा नवे अभांटा जेवी, तैसी इये कार्याकार्ये, धर्माधर्म रूपे जिये, ती न चोजविता जाये जानती जे का. खरं तर या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. कारण पहिल्यांदा आहे दृष्टांत 2 ओव्यामध्ये आणि सिद्धांत पुढच्या 20व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये आलेला आहे. तिसरं उदाहरण दिलं आहे भ्रमराचं. ज्याच्या नावामध्ये 2 रकार आहे ना, संस्कृतमध्ये रकाराला रेफ असं म्हणतात
आणि 2 आल्यामुळे ज्याला द्विरेफ असं म्हणतात, भ्रमराला षटपद असंही म्हणतात, त्याला 6 पावलं आहे. जीवाला सुद्धा 6च आहे की नाही. मन षष्ठानींद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षते, 5 ज्ञानेंद्रिय आणि 6व्या क्रमांकाचं असणारं मन. म्हणून ज्ञानोबरांनी जीवाला सुद्धा भ्रमर असं म्हटलं आहे. ऋणझुन रे भ्रमरा असं म्हटलं आहे की नाही. पण त्या भ्रमरामध्ये हातवटी बघा, निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही शक्ती दिली आहे, पण ज्याची जी शक्ती असते ना तीच त्याची कमतरता असते. शक्ती आहे त्याच्याकडे, पण जशी शक्ती असते तशी वेगळ्या अंगाला त्याची कमतरता असते. त्याचे सैनिकामध्ये भरती होतात ना, त्यांना सगळं विचारलं जातं, पण त्यानं एक नियम सांगितलेला असतो की आपली कमतरता कुणाला सांगायची नाही. जर सांगितली तर घात होण्याची शक्यता आहे. कल्पना करा, एखादा सैनिक सैन्यामध्ये भरती झाला आणि जर त्याने आपल्या मित्राला सांगितलं की माझं सगळं आरोग्य चांगलं आहे, पण मला पळताना दम लागतो, जास्त मी पळू शकत नाही, ही त्याची उणीव आहे की नाही. आणि ही जर उणीव त्याच्या मित्राला कळाली तर मित्र काही सर्व काळात मित्र राहत नसतात. स्वार्थ आला तर मित्रसुद्धा शत्रू होऊ शकतो. तुम्ही हे सगळं थोडंसं जागरूक जर होऊन पाहिलं तर काय परिस्थिती बाहेर कळतेच आपल्याला. स्वार्थ सिद्ध नाही झाला की मित्राला शत्रू व्हायला वेळ लागत नाही. आणि मग जो कालचा मित्र होता तो जर आजचा आपला शत्रू झाला आणि जर त्याला आपला भेद माहिती असेल तर तो काही कारणास्तव आपल्याला धावण्याकरता भाग पाडू शकतो. ठराविक अंतराने आपल्याला दम लागला की आपला करेक्ट कार्यक्रमही होऊ शकतो. म्हणून आपली उणीव कुणाला सांगायची नसते असं त्याचा अर्थ आहे. मग आता शक्ती आहे भ्रमराकडे, पण त्याची एक उणीव आहे. ज्ञानोबा म्हणतात, जैसे भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, पण उणीव कळिके माझी सापडे कोवळीये, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुनेने, तैसे कठीण कोवळे पण स्नेह देखा. म्हणजे तो लाकडही कोरू शकतो. आणि फुलाला कोरायला काय वेळ लागेल बरं त्याला? काहीच नाही. नुसते त्याने आपले हातपाय हलवले किंवा मांडी जरी मोडली तरी कमळाची कळी तिच्या पाकळ्या इतस्ततः पांगल्या जाऊ शकतात. पण त्याला मात्र त्याचा मोह आहे आणि त्यामुळे प्राणाला मुकतो, पण कमळाच्या पाकळीला चिरावं, त्यातून बाहेर पडावं असं अजिबात वाटत नाही. हे भ्रमराचंच आहे असं नाही बरं, जीवाचं असंच आहे. तो वासना अनेक जीवनामध्ये अनेक विषय, अनेक व्यक्ती, अनेक पदार्थ, काय आपल्याला जीवनामध्ये वागताना काही प्रसंग येतात, पण आपल्याला उपेक्षा करता येत नाही. आपण ते आपल्या मनामध्ये गोळा करत चालतो. काही माणसं वारीला निघाले ना तर पंढरीच्या दिशेनं जरी गेले तरी ते असे मोकळे नाही चालत. जायचं आहे मुक्त होण्यासाठी, म्हणजे मोकळं होण्यासाठी. मग आता मोकळं व्हावं की नाही ते गोळा करत चालतात. आणि ते गोळा करणार आहे हे कंपनीला माहिती, म्हणून त्यांना ते पंढरपुरापर्यंत कामी येईल अशा पिशव्या इथूनच वाढतात, फिनोलेक्स. मग ती पिशवीच नाही, त्या पिशवीला बंदही फार मोठे असतात बघा. हो, अगदी ते गळ्यातही अडकवता येईल एवढे मोठे, कारण त्याला ते समाजशास्त्राचा अभ्यास आहे ना तो, त्यांना माहिती आहे. म्हणजे मनुष्याला गोळा करण्याचा स्वभाव असतो. आयुष्यभर मनुष्य हेच करतो. तो विषय, व्यक्ती, घटना, पदार्थ यांचे बरे वाईट परिणाम, राग द्वेष, हा माझा विरोधी, हा माझ्या जवळचा, असं म्हणून अनेक प्रकारचे खिळे आपल्या अंतःकरणामध्ये ठोकून घेतो. वास्तविक आपली परमार्थाची वाटचाल सुरू झाली ना तर मनुष्याला सार आणि असार हे कळालं पाहिजे. पण त्याच्यापुढे सांगू का, सार असार कळून फायदा नाही. आसाराचा त्याग करता आला पाहिजे आणि साराचं ग्रहणही करता आलं पाहिजे. नुसतं कळून फायदा नाही ना. आपल्या जीवनामध्ये बरेच व्यक्ती पण आपले विरोधी भेटतात, काही काही अनुकूलही भेटतात. तर अनुकूलावर प्रेमही नसलं पाहिजे आणि प्रतिकूलाचा द्वेषही नसला पाहिजे. नुसतं कळतं आपल्याला की हा सज्जन आहे दुर्जन आहे, अरे पण सज्जनाच्या सान्निध्यात राहावं, दुर्जनाचा परित्याग करावा, दुःसंग सर्वथैव त्याज्यः, हे कळत नाही. म्हणजे काय आहे, आपल्याला थिअरी कळते पण प्रॅक्टिकल मात्र होत नाही, आणि ते झाल्याशिवाय समाधान नाही. मग किती दिवस जरी गेले आणि किती पाठांतर जरी केलं तर त्याचा उपयोग होत नाही. एकच प्रमाण असावं पण समाधान देणारं असावं. याचा अर्थ असा नाही की अभ्यास करायचा नाही, पण ते अंगात आणल्याशिवाय, आचरणामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रम्य समाधानाची प्राप्ती नाही. आणि हे जागरूक बुद्धीला कळतं.
आणि हे अनुष्ठानात आलं पाहिजे. आता किती लोक आपल्या विरोधात जातील, मग सगळेच पकडत राहायचे का मनामध्ये? हे उपेक्षा करता आली पाहिजे. उपेक्षा हे समाधानाचं खूप मोठं साधन आहे. जया फुलाचा मकरंद फावे तो काष्टे कोरो धावे. आता त्याला फुलाचा मकरंद सहज प्राप्त होतो, मग तिथं गुंतून राहतो. तो काष्टे कोरो धावे, तो भ्रमर वाळलेल्या लाकडाला सुद्धा कोरू सहज शकतो, धावू शकतो. पण असं जरी असेल, पण त्याचा जो भ्रमरपणा आहे, भ्रमराचा जो स्वभाव आहे, त्यामध्ये मात्र आडमार्गी कोणताही होत नाही किंवा त्याचा भ्रमरपणाचा स्वभाव नष्ट होत नाही. म्हणजेच काय, फुलाला मकरंद मिळाला तर त्याचं आस्वादन करावं, निघून जावं, गुंतू नये, पण निवड करता येत नाही. किंवा काष्ट आलं तर त्याला किती वेळ कोरत बसावं, काही काळाने निघून जावं, पण ते मात्र त्याला ते सहन होत नाही. जया फुलाचा मकरंद फावे तो काष्टे कोरू धावे. परिभ्रमरपणा हा जो स्वभाव आहे त्यामध्ये मात्र नष्ट होत नाही, निवड करता येत नाही. पुढे उदाहरण सिद्धांत सांगतात. तैसी ये कार्या कार्ये धर्माधर्म रूपे जिये ती न चोजविता जाये जानती जे का. बुद्धीचं वर्णन केलं आहे ना. तैसी त्याप्रमाणे ये धर्माधर्म रूपे जिये कार्याकारी. हे धर्माधर्म रूप आहे की नाही, ते कार्य आणि अकार्याचं विशेषण आहे. विशेषण आणि विशेषाची एक विभक्ती असते की धर्म म्हणजे धारण करण्यास योग्य आणि अधर्म म्हणजे ज्याचा परित्याग केलेला आहे का करावा असं कोण आहे. धर्म आहे कार्य आणि अधर्म आहे अकार्य. हे जे काही आपल्या समोर आले तर त्याची निवड करता आली पाहिजे. सात्विक बुद्धीला हे कळतं. प्रसंग आला तर कळालं पाहिजे. बऱ्याचदा हे प्रसंग आपल्या समोर येतात पण निवड करता येत नाही आणि मग होऊन गेले प्रसंग तर मनुष्य होतो मला तेव्हा कळालंच नाही, तेव्हाच कळायला पाहिजे होतं. परिणाम झाल्यानंतर तर मग कोणी पश्चाताप करेल. याला बुद्धी सजग असावी लागते की नाही. म्हणून तर श्रद्धावान लभते ज्ञानम पुढे तत्परहा. बेसावध पुरुष परमार्थाचा उपयोगी नाही, तो सदैव सावध असावा म्हणून तत्पर. अशा धर्माधर्म रूप जे कार्याकार्ये तिये ते समोर आले तर न चोजविता म्हणजे समजून न घेता जाये जानती जे का. त्याच्यामध्ये जी जाणती असणारी बुद्धी सहज प्रवेश करते. म्हणजे काय करावं आणि काय करू नये, काय स्वीकार करावा आणि काय त्याग करावा, हे ज्या बुद्धीला निवड करता येत नाही त्या बुद्धीला राजसी बुद्धी असं म्हणतात. जाणण्यात समर्थ आहे पण निवड मात्र करता येत नाही. समाजामध्ये काही माणसं आपल्याला असे बघायला भेटतात बघा, ज्यांना कळतं पण वळत नाही, म्हणजे राजसी बुद्धी आहे. आणि तामसी बुद्धी याच्यापेक्षा वेगळी आहे की अधर्मालाच धर्म मानते, म्हणजे जे निषिद्ध आहे त्यालाच विहित म्हणून स्वीकार करते. म्हणजे निश्चित भ्रमालाच ते प्रमा मानतात, असा त्याचा अर्थ होतो. पुढे येणार आहे तो भाव. आता या बुद्धीला जर प्रसंगाला जर काही चुकलं, निषिद्ध तर चुकू शकतं, नाहीतर विहित आणि निषिद्ध दोन्हीचाही ती स्वीकार कसे करते याकरिता पुढे उदाहरण. अगा डोळा विन मोतिये घेता पाड मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे तैसे अकरणीय अवचटे नवडवे तरीच लोटे एरवे जाणे एकवटे दोन्ही जेका तेगा बुद्धी चोकविखी जान येथ राजसी अक्षत टाकेली जैसी मांदियेवरी. सरसकट बुद्धी आहे बघा ही. अगा उदाहरण दिलं आहे पारख्याचं. डोळाविन मोतीये, जर आपल्याला दृष्टी असेल तर आपल्याला मोती चांगला मिळतो, पण एखाद्या व्यक्तीला रत्न विकत घ्यायचं आहे आणि रत्न पारखीपणाची नजर नाही, अशी नजर नसताना, डोळा नसताना जर त्याने मोती घेतला, ज्ञानोबा म्हणतात आगा डोळाविन मोती. डोळे नसताना म्हणजे परीक्षकाची डोळ्याची नजर ती नसताना मोती घेता जर त्याने मोती घेतला, नजर नाही आहे पण घेतला, पाड मिळे, त्याला योग्य असणारा मोती मिळेल, पण कसा विपाये, कदाचितच मिळेल. कदाचित मिळू शकतो, भाग्य चांगलं असेल, नजर नसतानाही चांगला मोती मिळू शकतो. आणि एरवी जर पाहिलं तर न मिळणे
ते आहे ठेविले तेथ, म्हणजे काय, मोती योग्य ते वाचून मिळणार नाही ही गोष्ट तर राखूनच ठेवलेली आहे. तसं निषिद्ध कर्म जर त्याच्या समोर आलं नाही तरच चुकतं, आणि आलं तर अनुष्ठानातच येतं, असा त्याचा अर्थ. म्हणजे मोत्यामध्ये फसवणूक ठरलेलीच आहे. तुम्हाला नजर नाही, नजर नसताना मोती घेतला तर कदाचित योग्य मोती मिळू शकतो, नाहीतर नजर नसताना मोती घेतला तर फसवणूक ही 100% ठरलेली आहे. तसं निषिद्ध कर्म जर आलं नाही समोर तरच चुकतं, नाहीतर अनुष्ठानामध्ये ठरलेलंच आहे. न बिळणे ते आहे ठेविले तेथ, तैसे अकरणीय जे कर्म करायचं नाही, आवचटे अकस्मात नोडवे त्याला प्राप्त झालं नाही तरीच लोटे, तरच ते कर्म बाजूला सारलं जातं. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर मग अकरणीय काय अनकरणीय काय समोर आले तर दोन्हीचं अनुष्ठान करतो. एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का, दोन्हीही कर्म अकरणीय आणि करणीय एक सरसकट एकवटे एकत्र करून जाणतो, ज्याद्वारे त्या बुद्धीला म्हणतात राजसी बुद्धी. तेगा बुद्धी चोख विखी, ज्ञानोबा म्हणतात अशा प्रकारची बुद्धी शुद्धतेच्या बाबतीमध्ये जाण येथ राजसी. शुद्धतामध्ये चोखपणा, चोखपणाच्या बाबतीमध्ये ती बुद्धी राजसी आहे. कारण जर अकस्मात अकरणीय जर आलं नाही समोर तरच ते थांबतं, आणि जर आलं तर त्यामध्ये मात्र तो अनुष्ठानात आणल्याशिवाय राहत नाही, कोणतं पण अकरणीय कर्म. ही बुद्धी राजसी आहे. सरसगट ती विचार करते. उदाहरण दिलं आहे, अक्षत टाकेली जैसी मांदियेवरी. सरसगट स्वीकार करते. मांदिये म्हणजेच काय, जनसमुदाय. जनसमुदाय गोळा झाला आणि त्यांच्यावर अक्षत टाकेली, म्हणजे अक्षता समर्पण केल्या. ज्या तांदळाचा तुकडा नाही त्याला अक्षत म्हणतात बरं. क्षत म्हणजे हानी आणि अ म्हणजे नाही, म्हणजे अखंड जो तांदळाचा कण असतो त्याला म्हणतात अक्षता. असा आहे आपलं धर्मशास्त्र. विवाहामध्ये मंत्रोच्चारण केलेल्या मंगलाष्टक असतात की नाही, त्या मंगलाष्टकाचा मंत्राचा प्रभाव ज्या अक्षतावर झालेला आहे, आणि त्या अक्षता जर वधूवरांच्या मस्तकावर पडल्या तर त्यांचा विवाह शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे कडेला जातो, म्हणजे तो टिकतो. याला आशीर्वाद असावे लागतात बरं. आता हल्लीच्या काळात काही लग्न होतात त्याला आईवडिलांचाही आशीर्वाद नाही, आणि ते काही 4-5 जणांचे फक्त फोटो काढले जातात. काही तर धर्मक्षेत्रामध्ये रात्री लग्न होतात. रात्री काय धर्मार्था साच करावी. आता तर या महिन्यामध्ये मुहूर्त नाही आहे, शुक्राचा काय म्हणतात लोप झालेला आहे, तर मुहूर्तच नाही लग्नाला. गुरुचा आणि शुक्राचा असताय तर लग्न नाही, तिथी नाही. मग काल परवा आम्ही गेलो देव फाट्याच्या पुढं, तर एका मंगल कार्यालयामध्ये एक नवरदेव घोड्यावर बसलेला होता. म्हणजे मुहूर्त नसताना लग्न लागतात, लावले जातात का, त्याच्या पाठीमागे अर्थकारण फार मोठा आहे. आणि हे शास्त्राला विहित नाही आहे, निषिद्ध कर्म आहे. ते बँड वाजताना चांगलं वाजतं, नंतर आयुष्याचाच बँड होणार आहे. काय ठरलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण का आता लग्न लावणारे पण दोषी, करणारे पण दोषी. त्यांना काय माहिती, मंगल कार्यालयवाल्याला काही घेणं नाही, त्याला बिचाऱ्याला भाडं मिळतं. ते स्वयंपाक करण्याला काही घेणं नाही, त्यालाही पैसे मिळतात. वाजंत्री तर आपलं वाजवायला तयारच आहे, ते काय कोणाचंही वाजलं तरी काही घेणं नाही त्यांना. अशा लग्नामध्ये अक्षता जी टाकली जाते ते सगळ्या समुदायावर टाकली जाते की नाही. त्याच्यात काही निवड आहे का, अविवाहित आहे का विवाहित आहे, लहान आहे का मोठा आहे का, वृद्ध आहे का तरुण आहे का, स्त्री आहे का पुरुष आहे, जशी निवड करता येत नाही तसं ही राजसी बुद्धी निवडच करत नाही. जसं एखाद्या समुदायावर अक्षता फेकून टाकाव्या तशी ही बुद्धी सरसगट सगळ्याचा विचार करते, निवड करू शकत नाही. किंवा दुसरा एक अर्थ आहे, ज्याप्रमाणे जनसमुदाय एकत्र झाला की विवाहामध्ये आमंत्रण सरसगट दिलं जातं बघा. त्यात एक प्रकार आहे, जर नुसती पत्रिका दिली तर लग्नाला लोक येत नाही बघा. आता नाही, ते आता कमी झालं प्रमाण. गावाकडे मी लहानपणी अनुभवलं, नुसती पत्रिका तर लग्नाला जात नाही बघा. ती एक प्लास्टिकची पिशवी असते, त्याच्यामध्ये ते खोबऱ्याचा तुकडा असतो आणि रंगीबेरंगी तांदूळ असतात, त्याला म्हणतात मूळ. आणि मूळ आलं की मग जावंच लागेल, आता याला म्हणतात मूळ. आमंत्रण देण्याकरता तेवढं भरपूर झालं, आणि ते पण सगळ्यांना दिलं जात नाही बरं.
विशिष्ट व्यक्तीलाच दिलं जातं. म्हणजे जसं ते आमंत्रण सरसगट आहे तसं राजसी बुद्धी सरसगट, त्याच्यामध्ये काही निवड करत नाही. ही झाली राजसी बुद्धी. सात्विक बुद्धीमध्ये निवड निर्णय आहे. राजसी बुद्धीमध्ये निवड करता येत नाही आणि तामसी बुद्धीमध्ये निवड नाहीच नाही, पण आपल्या भ्रमाला दुराग्रहालाच ती अधर्मालाच धर्म मानते किंवा अकार्यालाच कार्य मानते, निषिद्धालाच विहित मानते किंवा जे असार आहे त्याला सार मानते. म्हणजे चुकीचा निर्णय करते, विपर्य धारण करते. त्या बुद्धीला म्हणतात तामसी बुद्धी. ते पुढे सांगतात अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धिसा पार्थ तामसी. इथे पण पार्थ शब्द आला. या तिन्ही पण ओव्यामध्ये ना श्लोकामध्ये सगळीकडे पार्थ पार्थ शब्द आला. बरं, हेच प्रकरण असं आहे. बाकीच्या सगळ्या श्लोकामध्ये कधी धनंजय, कधी तर कोणतेय, कधी असे शब्द आले आहे. पण हे मात्र तिन्ही शब्द असे आहे. तिन्ही श्लोक 30, 31 आणि 32. बुद्धिसा पार्थ सात्विकी, बुद्धिसा पार्थ राजसी, बुद्धिसा पार्थ, सगळीकडे पार्थ पार्थ शब्द आलेला आहे. बघा, पदच्छेद असा आहे अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतान च बुद्धिसा पार्थ तामसी. हे पार्थ, जी बुद्धी अधर्मम धर्मम इति या मन्यते, जी बुद्धी अधर्मालाच धर्म मानते. त्याचं कारण तमसावृता, तमोगुणाने अज्ञानाने आवृत्त झाली आहे, झाकली गेली आहे. ते धर्माला धर्म मानत नाही. चांगला बघा, धर्माला धर्म मानते सात्विक बुद्धी, धर्म अधर्म दोन्हीचे अनुष्ठान करते राजसी बुद्धी, आणि अधर्मालाच धर्म मानते तामसी बुद्धी. एवढंच आहे असं नाही बरं. सर्वार्थान, जे जे काही आपल्यासमोर विषय येतील, योग्य असेल तर त्या योग्य विषयाला विपरीतान, ते विपरीत रूपाने जाणते. अस्तयोग्य असतं बरोबर, पण मानते अयोग्य किंवा चूक. सर्व विषय जे कोणते येऊ द्या, आहाराचा विषय येऊ, तपाचा विषय येऊ, दानाचा विषय येऊ, हे सगळे विषय आपल्यासमोर आले तर यथायोग्य नाही कळत, विपरीत रूपानेच तिला कळतं. का? तमोगुणाने आवृत्त आहे. म्हणजे या बुद्धीचा चष्माच आवृत्त आहे. त्याच्यामुळे योग्य जरी आलं तर तिला ते चुकीचंच वाटतं. दुर्योधनाला सज्जन जरी भेटला तर त्याला तो दुर्जनच वाटतो. का? कारण बुद्धीच तशी आहे. सर्वार्थान विपरीतांश बुद्धिसा पार्थ तामसी, ती आहे तामसी बुद्धी. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. आणि राजा जिया वाटा जाई, चांगलेही पदार्थ, चांगल्याही गोष्टी जिला विरुद्ध वाटतात ती बुद्धी तामसी असते. पहिलं उदाहरण देतात, राजा जिया वाटा जाई ते चोरांशी आडव होई, का राक्षसा देवो पाहे राती होनी, नाना निधान चिनी दैवा होय कोळस याचा उडवा, पै असते आपण पे जीवा नाही झाले तैसे धर्म जात तितके, जिये बुद्धीसे पातके साचते लटके ऐसेची बुझे. या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. चांगल्या गोष्टीसुद्धा जिला विरुद्ध वाटतात. आता उदाहरण दिलं आहे मार्गाचं. राजा जिया वाटा जाई, ज्या वाटेला, ज्या रस्त्याने राजा जातो त्याला राजमार्ग असं म्हणतात. बरं, मार्गाचे काही प्रकार आहे. एक आहे आडमार्ग, जो घातपाताची शक्यता आहे. दुसरा आहे महामार्ग, की जो मोठा आहे. आणि तिसरा प्रकार आहे राजमार्ग. महामार्गामध्ये ते आता सध्याला महामार्ग तयार झाला ना, तो हा समृद्धी, तर त्याला काही गतिरोधक नाही, वळणं नाही, आणि त्याच्यावर ते बाकीच्या गाड्यांना प्रवेशही नाही. महामार्गच आहे, पण चालणारा व्यवस्थित पाहिजे, नाहीतर त्याला झोप लागण्याची शक्यता आहे. आणि तो मार्ग मोकळा मिळाला की लोकांचं वेगावर नियंत्रण राहत नाही. आपल्याकडे आपल्या भारताचं तापमान आणि तयार झालेले वाहनं याचा काही समन्वय साधला पाहिजे की नाही. आपल्याकडे जास्त वेगामध्ये गाड्या चालवता येत नाही, कारण उष्णकटिबंधाचा प्रदेश आहे, त्यामुळे ते चाकं किंवा ते टायर तापतात. पण आता ज्याला खड्ड्यातून चालण्याची सवय लागली आहे आणि त्याला जर असा मोकळा रस्ता दिसला तर मग हिरविया चारे भांबावे पशु, तसं होतं की नाही. हिरवा चारा दिसला
की जसा पशु भांबवतो तसा तो चालक आहे की नाही, त्याचं नियंत्रण राहत नाही. आणि मग जो 60, 70, 80च्या वेगाने चालणार आहे तो लगेच तिथं 120, 140, 180, काही काही 220पर्यंत जातात. आणि जितक्या वेगाने जातात तितक्याच वेगाने वर जातात. असं घडतं की नाही? त्याला म्हणतात महामार्ग. त्याच्यावर पण शक्यता आहे. पण तिसरा आहे राजमार्ग. राजा ज्या रस्त्याने जातो त्याला म्हणतात राजमार्ग. आता राजा चालला की सैनिकही चालतात, सेनापती चालतात, सगळं संरक्षण असतं. घातपात होईल का? आणि राजाच्या मागे जर आपण चाललो तर आपल्याला भीती नाही, पण एकाला भीती आहे. कोणाला? चोराला. राजा ज्या वाटा जाई, राजा ज्या रस्त्याने जातो ते सामान्य लोकाला तो मार्ग चांगला आहे, कारण राजमार्ग आहे ना, भीतीच नाही कोणती. पण असा जरी चांगला मार्ग असेल तर तो एकाला आवडत नाही. त्याला म्हणतात चोर. चोरांशी आडव होये, तो चोरांसाठी मात्र आड मार्ग होतो. का बरं? कारण पकडला जाऊ शकतो ना. आता राजा त्या रस्त्याने रोड शो करणारे समजा, मग बाकीच्या लोकांना सहज प्रवेश मिळतो का? त्यांना तपासणी करून बाहेर पाठवावं लागतं. आणि मग चोर जर पकडला त्याच्यामध्ये तर त्याला तो राजमार्गच काय झाला? आडमार्ग झाला. पकडला गेला ना. ते चोरांशी आडव होये, चांगला रस्ता त्याला वाईट होऊन जातो. दुसरं उदाहरण, का राक्षसा देवो पाहे राती होनी. जे काही साधना करणारी मंडळी असतात ना, ते सूर्योदयाची वाट पाहतात बघा. कारण सूर्योदयाच्या अगोदर अरुणोदय आहे. अरुणोदय झाला की स्नान, संध्या वगैरे कर्म आपले सगळे आटोपून घ्यायचे आणि विशिष्ट असणाऱ्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हायचं. त्याला सूर्याचा योग असावा लागतो. म्हणजे सूर्य आपल्याकरताही चांगला आहे. सूर्य आपल्याकरता किती चांगला आहे? 16वा अध्याय वाचून बघा. नमोचित सूर्याश्री निवृत्ती इतका चांगला आहे. मावळवित विश्वाभासून नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जनी विकासो वंदू. आता सूर्य आपल्यालाही सगळ्या निसर्गाला चांगला आहे. पण असा सूर्य उदयाला आला आणि दिवस झाला की एकाला आवडत नाही. कोणाला? राक्षसा. राक्षसाला दिवो राती होणी पाहे. त्याला दिवसच रात्रीप्रमाणे वाटतो. का बरं? कारण रात्रीमध्ये त्याची शक्ती वाढत असते. रात्री त्याला पोषक आहे. आणि दिवस आला की त्याची शक्ती क्षीण होते. पण तो दिवसा काय करतो? काही नाही, दिवसा झोपून राहतो. राक्षसा दिवो पाहे राती होणी असा त्याचा अर्थ होईल. त्याला दिवस रात्रीप्रमाणे वाटतो, विरुद्ध वाटतो. तिसरं उदाहरण देतात, नाना अथवा नवे नवे तर निधानच निदैवा होये कोळस याचा उडवा. उडवा म्हणजे ठेवा, किंवा उडवा म्हणजे ढीग, किंवा त्याला रास असं म्हणतात. निदैव म्हणजे भाग्यहीन, निदान म्हणजे ठेवाचा अर्थ आहे. निदान म्हणजे ठेवा आणि उडवा म्हणजेच काय? ढीग. एखादा व्यक्ती भाग्यहीन आहे. आता भाग्यवान असेल तर त्याच्या घरी संपत्ती चालत येते बघा. ज्ञानोबा म्हणतात ना, जसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रेगे. समृद्धी आपोआप चालत त्याच्या घरी येते. पण केव्हा? जर त्याच्या भाग्याचा उत्कर्ष असेल तर. निमित्त फक्त लागतं थोडंसं. उद्यमाचे निमिसे, व्यवसाय निमित्त फळ दे तसे संचित. ज्याच्या नशिबात ठेवा असेल त्याला तो ठेवा घरी चालत येतो, आणि ठेवा नसेल नशिबात तर त्याला तो मिळत नाही. दृष्टांत ऐकलेला आहे. एक मनुष्य प्रातर्विधीला सकाळी गेला. येता येता त्याला ठेस लागली, राग आला. मनुष्य जर पडला ना तर तो किती लागलं हे पाहत नाही. आपल्याला कोणी पाहिलं तर नाही, हे पहिल्यांदा पाहतो. म्हणजे दगडामुळे आपल्याला ठेस लागली तर सज्जन होता बिचारा, त्याने विचार केला मला ठेस लागली, दुसऱ्याला लागू शकते, म्हणून त्याने तो दगड काढण्याचं ठरवलं. दगड काढला त्याने बाजूला. पण नशीब त्याचं एवढं की दगड काढल्याबरोबर सुवर्ण मोहराने भरलेला हंडा त्याला दिसला. भाग्य होतं की नाही त्याचं. पण त्याने विचार केला तो प्रारब्धवादी होता. हे जर माझ्या नशिबात असेल तर हे धन चालत माझ्या घरी आहे. समृद्धी जाता पैसे घर रेगे. त्याने तो ठेवा तसाच ठेवला, हातच नाही लावला आणि आला निघून. दुसरा त्याचा एक मित्र त्या दिशेने चालला होता. तो मला बघ अमुक अमुक ठिकाणी माझ्या पायाला ठेस लागली, ते दगड मी काढला आणि तिथं ठेवा होता, बघ तसाच ठेवलेला आहे. तुझ्या नशिबात असेल तर घेऊन ये.
आता पहिला होता तो भाग्यवान, त्याला तो दिसला. दुसरा होता तो करंटा, निधानची निदैवा, करंटा होता. ठेवा त्याने पाहिला, पण नशिबात नसल्यामुळे त्याने जेव्हा तो हंडा पाहिला त्याला सुवर्ण मोहरा नाही दिसल्या. होये कोळस याचा उडवा. तुकोबाराचं प्रमाण आहे बघा, सर्प विंचू दिशे धन अभाग्या कोळसे. ते प्रमाण ही ओवी एकच आहे. सर्प विंचू दिशे, त्याला त्या ठेव्याच्या सभोवती आतमध्ये सर्प विंचू आणि कोळसे दिसा लागले. तो ना याला तुम्ही माळकरी असल्यामुळे चांगला समजत होतो. आता लबाड निघाला, म्हणजे मी जर याच्या हात घातला असता तर सर्प विंचवाने मला दंश केला असता, मेलो असतो की नाही. मला फसवतो का? अरे मी का सामान्य काय, सगळ्या गावाला मी फसवले आणि तुम्हाला फसवतो. मग त्याने त्या जो काही मोहराचा हंडा होता त्यावर कापड बांधलं आणि तो हंडा घेऊन आला. मला फसवतो. ज्याने हा पत्ता सांगितला त्या सज्जनाच्या घरावर गेला बघा. तो बिचारा प्रारब्धवादी होता. प्रारब्धवादी असल्यामुळे त्याचं ते काय आहे, ऊसाचं पाचट वगैरे तयार करून केलेलं छप्पर म्हणतात त्याला. ते त्याच्यातच तो राहणार ना. प्रारब्धवादी कुठं श्रीमंत असतो का? तो बिचारा गरीबच. हा वरती चढला, त्याने ते छप्पर जे आहे ना ते थोडंसं त्याला छिद्र पाडलं आणि असा हंडा रिचवला आणि कापड सोडलं. वरून जो रिचवत होता त्याला वाटत होतं की मी सर्प विंचू आणि कोळसे याच्या अंगावर टाकत आहे. आणि खाली जो झोपला होता ना भाग्यवान, तो बिचारा भाग्यवान असल्यामुळे त्याच्या अंगावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पडला. आणि तेव्हापासून मन सुरू झाली, भगवान जब देता है छप्पर फाडके देता है. नाना निधानची निदैवा, होये कोळस याचा उडवा. म्हणजे ठेवाच होता, पण करंट्या पुरुषाला मात्र तो ठेवा नाही वाटला. त्याच्याकरता तो कोळशाचा ढीग झाला. असं ते ठेवा जवळ होता, पण आपण पे जीवा नाही झाले. आपल्या जवळ असणारा ठेवाही त्याला नाहीसा होऊन गेला, मिळाला नाही. किंवा दुसरा अर्थ आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू असदा सर्व सुखाचा रामू की भ्रांतास्य कामो विषयावरी. आपलं आत्मस्वरूप आपल्या जवळच आहे, पण काय करावं, जवळी आहे परी भेटेना. जीवाला आपलं आत्मस्वरूप नाहीसं झालं. का बरं? त्याचं कारण ते ज्ञानोबारा म्हणतात ना, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आता हे जवळ कोणाला आहे? तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. विकार असेल तर परमात्मा दूर आहे, आणि निर्विकार असेल तर जवळ आहे. असं ते आपण पे जीवा नाही झाले. तैसे त्याप्रमाणे धर्म जात तितुके जिये बुद्धीसे पातके साच ते लटिके ऐसेची बुजे. दोन अर्थ होतात या ओवीचे. धर्म जात, जे जे पदार्थ धारण करण्यास योग्य असतात ना त्याला धर्म असं म्हणतात. धारणात धर्म. अहिंसा धर्म आहे, सत्य धर्म आहे बघा, अद्वेष्टा धर्म आहे, मैत्र करुणैवच धर्म आहे, आणि जात म्हणजे समूह. जेवढे जेवढे धर्म जात धारण करण्याकरता योग्य असणारे सगळे पदार्थ जिये बुद्धीसी पातके ऐसेची बुझे. ज्या बुद्धीला सगळे धर्म जात पातक आहे, पापाप्रमाणे आहे असं समजतं, म्हणजे काय, विपरीत समजतं, धर्माला अधर्म समजून घेते. साच ते लटिके ऐसेची बुझे. जे खरं आहे ते त्याला खोटं अशा प्रकारे कळतं. म्हणजे खऱ्याला खोटं मानायचं, धर्माला अधर्म मानायचं, पुण्याला पाप मानायचं, असे सगळे त्याचे विपरीत निश्चय आहे. हा लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. जे लटिके आहे ते चांगलं वाटतं आणि खरं आहे ते मात्र आवडत नाही. ती बुद्धी काय करते, ते आघवेची अर्थ करून घाली अनर्थ. गुण तेथे व्यवस्थित दोषची मानी किंबहुना श्रुती जाते. अधिष्ठवनी केले सरते ते तुले हे उपरते. जाणे जे बुद्धी कोणातेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता. रात्री काय धर्मार्था साच करावी आक्षेपार्थाने बरं ही ओवी. या तीन ओव्यांचे एकत्र विचार. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझं विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा. या चार ओव्यांचा एकत्र विचार आहे. ते नामती बुद्धी आघवेची अर्थ, अर्थ म्हणजे विषय, जगातले सगळ्या प्रकारचे विषय अर्थ करुणी घाली अनर्थ. ते अनर्थकारकच आहे अशा प्रकारचा समज करून घेते.
जे योग्य आहे ते त्याला अयोग्य वाटतं, धर्म आहे अधर्म वाटतो, योग्य अर्थ आहे अनर्थकारक वाटतात. एखाद्याचे सद्गुण असतात पण ते त्याला दोषच वाटतात. गुण ते व्यवस्थित दोषाचे मानी. अमृत आहे की नाही दुधामध्ये, सर्पाच्या अंगात गेलं तर विषच होतं. तसं गुण आहे चांगले पण समोरच्या व्यक्तीचे गुणही त्याला दोषकारकच वाटतात. फार काय सांगावं, किंबहुना श्रुती जाते आदिष्टोनी केले सरते. गुण ते तुले हे उपरते जाणेचे बुद्धी. जे बुद्धी श्रुतीच्या समुदायाने अधिष्ठुनी म्हणजे स्थापन केलं आहे आणि सरते केले म्हणजे मान्य केलं आहे. थोडक्यामध्ये ज्याला श्रुतीचं प्रामाण्य मिळालं आहे, वेदाचं शास्त्राचं, जसं की वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. नारायणाचा जप करणं वेदाला, शास्त्राला, पुराणाला मान्य झालं की नाही. म्हणजे श्रुतीच्या समुदायाने ज्याचा अंगीकार करून मान्य जे केलं आहे असे सगळे पदार्थ तेथुलेही उपरते जाणेचे बुद्धी. ते सगळंच्या सगळं जे बुद्धी उलट अर्थाने जाणते. म्हणून तर बघा ना, सद्बुद्धी तैशी दुर्लभही सद्बुद्धी, जी परमात्माचे अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर. सद्बुद्धी दुर्लभ आहे, दीपकळे का धाकुटी, बहुतेजा ते प्रगटी. सद्बुद्धी ही थे कुटी म्हणू नये. सद्बुद्धी मिळणं दुर्लभ आहे. व्यवहारात बघा तुम्ही, काही माणसं चुकीचंच वागतात पण आपलं चुकीचं वागणंच त्यांना बरोबर वाटतं. म्हणजे काय, तेथुलेही उपरते. जेवढं काही श्रुतीला, वेदाला, पुराणाला, संतांना मान्य आहे आणि संतांनी जे मान्य केलं ते सगळंच्या सगळं ज्या बुद्धीला उलट वाटतं, शास्त्रामध्ये किंवा व्यवहारात जरी त्यांना पुरोगामी म्हणत असेल लोक, तरी ते पुरोगामी नाही, तामसी आहे. तेथुले उपरते जाणेची बुद्धी. ज्ञानोबामध्ये कोणाला विचारायचं कामच नाही. कोणातेही न पुसता तामसी जाणावी पुंडसुता. ते विचारायचं नाही कोणाला. असा व्यक्ती समोर आला की ज्याला अधर्म धर्म वाटतो, खरं खोटं वाटतं किंवा चांगलं ज्याला वाईट वाटतं, समजून घ्यावं तो तामसी बुद्धीचाच व्यक्ती आहे. कोणातेही न पुसता तामसी जाणावी पुंडसुता. आणि अशी बुद्धी धर्म कार्यासाठी रात्रीप्रमाणे आहे. ही बुद्धी, अज्ञानी बुद्धी, रात्री कायम धर्मार्थासाच करावी. धर्मासाठी ज्या बुद्धीला धर्मच दिसत नाही तर अशी असणारी रात्रीप्रमाणे बुद्धी धर्माकरता काय करावी, त्याचा काय उपयोग आहे. अर्थात ते त्याज्य आहे. म्हणून त्या बुद्धीचा आणि त्या बुद्धीने संपन्न बुद्धिमानाचा संग करूच नाही. रात्री काय धर्मार्थासाच करावी. एवं याप्रमाणे बुद्धीचे भेद तिन्ही तुझं विशद सांगितले. स्वबोध कुमुद चंद्रा. अर्जुनाला विशेषण काय दिलं आहे, स्वबोध म्हणजेच काय, आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान हे एक प्रकारचं कमळ आहे. सगळीकडे कमळच येऊ राहिले कालपासून. स्वबोध कुमुद चंद्रा, आत्मज्ञान नावाचं कमळ. आणि या कमळाला कुमुद म्हटलंय. कुमुदिनी म्हणजे काय, चंद्रविकासिनी कमळ. म्हणजे स्वबोध कुमुदाला विकसित करणाऱ्या चंद्रा म्हणजेच अर्जुना. आत्मज्ञानाचं कमळ विकसित करणारा तो अर्जुना चंद्र आहे. म्हणून बुद्धीचे तिन्ही भेद तुझं विशद सांगितले. बुद्धीचे तीनही प्रकार तुला स्पष्ट कळतील असे आम्ही सांगितले आहे. आता मनुष्याची बुद्धी तत्र निश्चयात्मिका बुद्धी असते. निश्चय करणारी बुद्धी. पण बुद्धीने निश्चय केला तर त्या निश्चयात टिकण्याकरता धृती असावी लागते. बऱ्याच लोकांना सात्विक धृती नाही, सात्विक बुद्धी आहे. पण सात्विक बुद्धी असूनही जर सात्विक धृती नसेल तर ते अनुष्ठानात आणत नाही. आणि म्हणून दोघाची जोड असावी लागते. बरं, आता ययाची बुद्धिवृत्ती निष्ठंकिला कर्म जाती. खांद मांडीची धृती त्रिविधा जया. ती धृतीचे विभाग त्यांनी यथालिंग सांगितची चांग अवधान दे. आता ययाची बुद्धिवृत्ती, याच बुद्धीच्या वृत्तीद्वारे कर्म जाती निष्ठंकिला. कर्माच्या समुदायाचा त्याने निश्चय केला. कारण निश्चय करणारी बुद्धी असते. बुद्धी ठरविते की मला बंधातून मुक्त व्हायचं आहे. हा बुद्धीचा निश्चय आहे. त्याकरता बुद्धी प्रवृत्ती आणि निवृत्ती यामध्ये प्रवृत्त होते.
पण जरी तिने निश्चय केला कर्माच्या विषयी तर खांद मांडीजे, खांद हा वाक्प्रचार आहे, खांद मांडीजे प्रारंभ करावा, उपक्रम करावा, जिया त्रिविधा धृती, ज्या 3 प्रकारच्या धृतीच्या माध्यमातून बुद्धीने केलेला कर्माचा निश्चय त्याचा प्रारंभ केला जातो. म्हणजे काय, बुद्धी निश्चय करू शकते पण प्रारंभ धृतीशिवाय होऊ शकत नाही. अशा 3 प्रकारच्या धृतीचेही विभाग, तिन्ही यथालिंग, धृतीचा सुद्धा विभाग 3 प्रकारचा आहे. आणि जसे त्याचे लिंग किंवा संज्ञा लक्षण असतील तसे आम्ही तुला सांगणार आहे अर्जुना, पण तू चांगलं अवधान दे, तू मात्र चांगलं लक्ष दे, इकडे तिकडे पाहू नको. तरी धृतीचे विभाग तिन्ही यथालिंग सांगितती चांग अवधान दे, चांगल्या प्रकारे लक्ष दे. बरं, हे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, हे पाठ म्हणजे काही सभा वगैरे नाही आहे, त्यामुळे इथं खूप सावध राहा. विक्षेप ज्यामुळे होईल असं कर्म करता कामा नये. सांगितती चांग अवधान दे, चांगलं लक्ष दे. आता पुढे सात्विक, राजस आणि तामस धृती प्रतिपादन केली जाणार आहे, त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.